ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 3 कर्मयोग, भाग 6. ओवी क्रमांक 251. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू रुंदे. काम आणि क्रोधांनी पतिव्रता शांतीला वस्त्रहीन केले. मग त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगी नटविली आणि तिच्याकडून साधूचे समुदाय भ्रष्ट करविले. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. त्यांनी विवेकाचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी सोलून काढली, निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगाळून टाकली. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंदरोप सांडिले उपडूनिया. त्यांनी संतोष वनाची तोड केली, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले, आनंदाची रोपटी उपटून टाकली. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. त्यांनी आत्मज्ञानाची रोपे उपटली, सुखाचा लेख पुसून टाकला आणि हृदयात त्रिविध तापाची आग पसरविली. हे अगा तव घडले, जीवीची आथी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे तर शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत, परंतु अंतःकरणात चिकटून राहिले आहेत. शोधले तरी ते ब्रह्म देवदिकांनाही सापडत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचा एकाहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे म्हणजे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळच असतात, वृत्ती ज्ञानाच्या एकाच पंक्तीत बसलेले खेटून असतात. म्हणून हे हाणामारीला प्रवृत्त झाले की आटोक्यात येत नाहीत. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवळीती प्राणियांते. हे कामक्रोध पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात आणि न बोलता प्राण्याला कवटाळीतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानियांसी तरी वदिती पैज घेऊणी. हे शस्त्रां वाचून ठार करतात, दोरखंडाशिवाय बांधतात आणि ज्ञानी पुरुषाचा तर प्रतिज्ञापूर्वक घात करतात. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवना जोगे न होती आतोटेपणे. हे चिखला वाचून रुतवितात, फासांशिवाय अडवितात आणि आपल्या चिवट बळकटपणाने कोणालाही हार जात नाहीत. जैसी चंदनाची मुळी, गिवसोणी घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी. जसा चंदनाच्या मुळीला साप वेटाळून राहतो किंवा गर्भाशयाची खोळ गर्भाला वेढते, का प्रभावीन भानू, धुमे विन हुताशनू, जैसा दर्पण मळहिनू कहीच नसे. अथवा प्रकाशा वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नी आणि मळा वाचून आरसा कधीच आढळत नाही. तैसे इहिवीन एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. तसे या कामक्रोधांचा अजिबात गंध नाही असे ज्ञान आम्ही पाहिलेले नाही. जसे धान्याचे बी कोंड्याने गुरफटलेले असेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे हे होते.
तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. तसे ज्ञान तर स्वभावतः शुद्ध आहे, परंतु ते या काम क्रोधाकडून पूर्ण आच्छादलेले असते. त्यामुळे ते फार गूढ होऊन राहिले आहे. आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेषा. अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञान संपादन करावे असे म्हटले तर या काम क्रोधादी राक्षसांचा पराभवच होत नाही. याते साधावया लागी, जे बळ आणि जे आंगी, ते इंधन जैसे आगी सावावो होय. याचा नाश करण्याकरिता जे सामर्थ्य अंगात आणावे ते सामर्थ्य ज्याप्रमाणे अग्नीला जळणाचे लाकूड बळ देते, त्याप्रमाणे ते कामक्रोधांना सहाय्यक होते. तैसे उपाय खिजती जे जे, ते यांसीची होती विरजे, म्हणून हटी आणते जिनिजे इहीची जगी. त्याप्रमाणे यांना जिंकण्याकरिता जे जे उपाय केले जातात ते यांनाच सहाय्यक होतात, म्हणून जगात हेच हठयोग्यांना हैराण करतात. ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी आंगवला, तरी सांगेन तुझ. परंतु या महासंकटावरही एक उपाय आहे, तुला मानवत असेल तर सांगतो. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घालितिये सर्वथैव. कामक्रोधांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत. या इंद्रियांपासून वासना कर्माला उत्पन्न करते. तेव्हा प्रथम ही इंद्रिये सर्वस्वी ठेचून टाकली पाहिजेत. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. असे केले म्हणजे मनाची धाव आपोआप थांबेल, बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या काम क्रोधादी दृष्टांचा आधारच नाहीसा होईल. हे अंतरी हुणी जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विनौरले मृगजळ नाही. हे कामक्रोध अंतःकरणातून हुसकावून लावले म्हणजे निसंशय नष्ट झाले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही, तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुखा फुले आपणाची. त्याप्रमाणे काम क्रोध जर नष्ट झाले तर ब्रह्मज्ञानाचे साम्राज्य प्राप्त झाले असे समजावे. मग तो जीव आत्मानंदात सुखरूप राहतो. जे गुरु शिष्याची गोठी, पदपिडांची गाठी, तेत स्थिर राहुनी नुठी कवणे काळी. जे गुरु शिष्याचे गुप्त रहस्य, तीच जीवाशिवाची भेट म्हणतात, त्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून केव्हाही तू हलू नकोस. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो, राया ऐक देव देवो बोलता जाहला. संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजा, सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती आणि देव देवेश्वर जो श्रीकृष्ण यांनी असे भाषण केले. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल तेथ पंडू सुतू प्रश्नू करील. आता पुन्हा तो श्रीकृष्ण एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील. तया बोलाचा हन पाडू, का रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा.
त्या प्रतिपादनाची योग्यता, त्याचा वेचक रसाळपणा यांनी श्रोतेजनांना सुखाचा सुकाळ होईल. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरिपार्थाचा, भोगा बापा. म्हणून मी श्री निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगतो की बाप हो, बुद्धीला चांगले उत्साहित करून श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाचा आनंद आपण चाखावा. येथे अध्याय 3 समाप्त होत आहे. यापुढील अध्याय 4 आपण पुढच्या भागात पाहूयात, ज्याचे नाव आहे ज्ञान संन्यास योग. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.